रामकृष्ण हरी. आज व्हिडिओ बनवण्याचा सगळ्यांचा आग्रह असतो. श्री संत जोग महाराज गड बुधेश्वर वारकरी शिक्षण संस्था बुधेगाव तालुका परळी वैद्यनाथ या ठिकाणी गेली 3 वर्षापासून एक वारकऱ्यांचं शिक्षण या परिसराला रुतावं म्हणून मी माझे भाचे हरिभक्तपरायण गुरुवर्य लक्ष्मण महाराज बुधेगावकर हाली मुक्काम देऊ श्री संत पांडुरंग बाबा घुले यांच्या संस्थेमध्ये अध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. आणि महाराजांना मी असा आग्रह धरला की बुधेगावला एक वारकरी शिक्षण संस्था व्हावी म्हणून त्यांनी आज बुधेश्वर वारकरी शिक्षण संस्था या गडाची स्थापना केली. आणि 3ऱ्या वर्षामध्ये आज आपण म्हणजे 3ऱ्या वर्षाचा आज वर्धापन दिन आपण साजरा करण्यासाठी या ठिकाणी मोठी तयारी केली. गेली 23 एप्रिल ते 17 मे ही तारीख आपण ठरवली. कारण यावर्षी खूप मोठा योग आलेला आहे की धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मास त्या ठिकाणी आल्यामुळं आपण 17 मेला त्या ठिकाणी धोंडे जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि त्या ठिकाणी आज 101 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात. आणि त्यांना शिकविण्यासाठी जी की देहुईतील आचार्य झालेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आज तिथं शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे. हरिभक्तपरायण एकनाथ महाराज, हरिभक्तपरायण चैतन्य महाराज, हरिभक्तपरायण गोविंद महाराज मुळे, हरिभक्तपरायण कृष्ण महाराज पाटील, कृष्ण महाराज सोळंके, हरिभक्तपरायण सुदर्शन महाराज, हरिभक्तपरायण संगीत अलंकार किसन महाराज गडदे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आज त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातोय. विशेष सांगायचं म्हणल्यावर की मी जेव्हा ह्या मोफत शिबिर आयोजित करायचं ठरवलं तर माझ्या या परिसराने 100 पंक्ती मोफत दिलेल्या आहेत. आणि मला शेवटच्या जेवणात सुद्धा अडचण वाटू लागली, एवढं मोठं जेवण कसं काय ठेवावं. आमरस आणि पुरणपोळीचं जेवण आम्ही करायचं ठरवलं. तेव्हा आमचे सगळेजण म्हणाले किंवा हे कसं होईल. तर मला या परिसराने आतापर्यंत 10 क्विंटल गहू, 4 क्विंटल ज्वारी, 4 क्विंटल बाजरी त्या ठिकाणी स्वतःहून आणून टाकलेली. आणि खूप मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम घेणार आहोत. मला एकच विनंती करायची भाविक भक्तांना की तुम्ही 17 तारखेला न विसरता जोग महाराज गड या ठिकाणी त्या शेवटच्या कार्यक्रमाला उपस्थित राहो. हेच तुम्हाला धोंडे जेवणाचं आमंत्रण मी आज देतो. आणि आपण काही आपल्याला त्या धोंडे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये मदत करायची असल्यास आम्हाला अशोक पंचाळ, हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज, हरिभक्तपरायण सुदर्शन महाराज, हरिभक्तपरायण हरिदास महाराज, हरिभक्तपरायण एकनाथ महाराज